कीर्तनाची वारी। नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया। काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप। सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि कसोयरी भली भली। तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया। विठ्ठल विठ्ठल ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवभिरैचुनुतं शरण्यं। भृत्यारत्यहं प्रणतपाल भवाब्धिपोतं, वंदे महापुरुषते चरणारविंदं। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्त चोर प्रभु, जय जय माखन चोर। माझी वाणी तुझे वरणी गुण, माझी वाणी तुझे वरणी गुण नाम। माझी वाणी तुझे वरणी गुण नाम, माझी वाणी तुझे वरणी गुण नाम। ऐसे देई प्रेमा काही कळा, ऐसे देई प्रेमा काही कळा। माझी वाणी तुझे वरणी गुण नाम, माझी वाणी तुझे वरणी गुण नाम। ऐसे देई प्रेमा बोला बोला बोला। ऐसे देई प्रेमा काही कला, माझी वाणी तुझे वरणी गुण नाम, माझी वाणी तुझे वरणी गुण नाम। माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा। माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा। नको नको मना गुंतो माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया। काळाचे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप। प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपे सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू, पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते, वारकरी संप्रदायातील सर्वोच्च मानबिंदू, जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या संसाराची पूर्णाहुती देणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्रीगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील चार चरणाचा आपल्या मनासहित जनाला उपदेश करणारा अतिशय गोड उत्तम चिंतनीय अभंग सेवेकरता निवडला आहे। अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे की अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या स्वतःच्या मनाशी संवाद साधतायत की हे मना, तू आता माया जाळात गुंतू नको बरं का। म्हटले का हा काळ इतका जवळ येऊन ठेपला आहे, तो तुला कधी गिळंकृत करू शकतो हे मीही सांगू शकत नाही। नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया। आणि एकदा की हे म्हणा त्या काळाची उडी पडली ना, मग तिथे आपले असणारे सर्वस्व माता पिता देखील त्या काळाच्या तावडीतून आपल्याला सोडू शकत नाही। काळाचे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप। या जगाचा चक्रवर्ती राजा जरी असला आणि आपले सखे सोयरे सखे संबंधी हितचिंतक
की आपलं हित झाल्याच्या नंतर ज्यांना चिंता पडते असे हितचिंतक जरी असले ना तरी तेही आपल्याला काळाच्या तावडीतून सोडू शकत नाही. सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली. मग तुकोबाराय आम्हाला या काळाच्या तावडीतून मृत्यूच्या तावडीतून कोण सोडेल तर तुकोबाराय सांगतायत तुका म्हणे तुझं सोडविना कोणी. असं करू नका महाराज, कुणीतरी असेल ना तर तुकोबाराय पुढे सांगतायत एका चक्रपाने वाचून या त्या परमात्म्या वाचून आपल्याला मृत्यूच्या काळाच्या तावडीतून दुसरं कुणीही सोडणार नाही. म्हणून हे म्हणा तू आता परमात्म्याला शरण गेलं पाहिजे असा अभंगाचा शब्दशः सरळ अर्थ आहे. विठ्ठल नको नको मना गुंतो माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाचे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. तुकोबर आपल्या मनाला सांगतायत की बाबा हा मृत्यू हा काळ इतका भयंकर आहे, एकदा की तो आला की मग तिथे कुणाचंही काही चालत नाही. का? कारण या भूतलावरचा सिद्धांत आहे इथे ज्याचा जन्म त्याचा मृत्यू, ज्याचा मृत्यू त्याचा जन्म. इथे ज्याला जन्माला यायचंय त्याला एक दिवस मृत्यूला सामोरं जायचंय. म्हणून हे म्हणा आता तू सावध झालं पाहिजे. का? कारण तो मृत्यू एक दिवस आपल्याही समोर येऊन उभा राहणार आहे. मग तुकोबाराय या ठिकाणी आपल्या मनाला सांगतायत म्हणजे स्वतः मृत्यूला घाबरतायत का असा या ठिकाणी शंका प्रश्न निर्माण होईल. पण नाही महाराज, मी सुरुवातीलाही एक वाक्य बोललो, तुकोबाराय आपल्या मनाला निमित्त करून या ठिकाणी जनाला उपदेश करतात हे महत्वाचं आहे. विठ्ठल कारण सज्जन आहोत ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी मध्ये या जगाचा या भूतलावरचा सिद्धांत आपल्या समोर मांडतायत. उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. अरे इथे जो पदार्थ उत्पन्न होतो एक दिवस त्याचा नाश होणार आहे आणि ज्याला जन्माला यायचंय एक दिवस त्याला मृत्यूला सामोरं जायचं आहे. हा या भूतलावरचा सिद्धांत आहे. पण ऐका सज्जना हो, पुढे त्या ठिकाणी ज्ञानोबाराय एक उदाहरण आपल्याला देत आहेत. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. तुमचं माझं जीवन, तुमचा माझा मृत्यू घड्याळासारखा आहे ज्ञानोबाराय सांगतायत. कसं? घड्याळाला किती काटे असतात काका? घड्याळाला किती? 3 काटे असतात. आणि आकडे किती असतात आजी? 12 आकडे असतात, 3 काटे असतात. ऐका ज्ञानोबारायांचं उदाहरण आपलं जीवन मांडलंय त्यातून समोर. त्याला 3 काटे असतात. प्रत्येक काटा 12हून निघतो आणि पुन्हा 12वरती येऊन थांबतो. मग थांबतो का? नाही महाराज, त्याची भ्रमणक्रिया चालूच असते. सेकंद काटा 12हून निघतो आणि पुन्हा 12वरती येतो. मग 12वरती येण्यासाठी सेकंद काट्याला किती दिवस लागतात? मी सेकंद काट्याबद्दल बोलतोय. किती वेळ लागतो? त्या ठिकाणी फक्त 1 मिनिट लागतो. मिनिट काटा एकदा की 12हून निघाला पुन्हा 12वरती येण्यासाठी किती वेळ लागतो? 1 तास लागतो. आणि तास काटा एकदा की 12हून निघाला पुन्हा 12वरती येण्यासाठी 12 तास लागतायत. पण ऐका, काटेही तिथेच आहेत आणि आकडेही तिथेच आहेत, पण प्रत्येक काट्यामध्ये भ्रमणक्रिया मध्ये काल मर्यादा त्या ठिकाणी ठरलेली आहे. तसंच तू ज्ञानोबाराय सांगतायत तुमचं माझं जीवन आहे. काही लोक जन्माला येत आहेत, सेकंद काट्याप्रमाणे निघून जात आहेत. काही लोक जन्माला येत आहेत, मिनिट काट्याप्रमाणे अर्धवट जीवन जगतायत, निघून जात आहेत. आणि काही लोक जन्माला येत आहेत, तास काट्याप्रमाणे बाबा एवढं जीवन जगतायत, एवढं जीवन जगतायत की शेवटी घरच्यांना देवाकडे प्रार्थना करावी लागते, देवा ही पिढा घेऊन जा म्हणून. म्हणजे 12 तास मला सांगायचंय त्या तास काट्यासारखं जरी आपलं जीवन जरी असलं ना तर एक दिवस आपल्याला मृत्यूला सामोरं जायचंय. का? कारण तो तास काटा जो आहे तो सर्वात सावकाश जरी 12वरती येत असेल ना तिथं तो मुक्काम करत नाही, त्याला पुन्हा भ्रमणक्रिया आहेच. तसं तुमचं माझं जीवन आणि मृत्यू आहे. विठ्ठल इथं आल्याच्या नंतर ज्याचा जन्म त्याचा मृत्यू ठरलेला आहे. भगवंत देखील अर्जुनाला तेच सांगतात, अर्जुना जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवैन जन्म मृतस्य च तस्मात् परिहारी अर्थे नत्वम शोचितुम अर्हसि. अर्जुना तू शोक करू नकोस. का? कारण बाबा इथे ज्याचा जन्म त्याचा मृत्यू, ज्याचा मृत्यू त्याचा जन्म. आणि जर तू शोक केलास ना तुझी देखील स्थिती एक सर्वसामान्य माणसासारखी होईल. काय स्थिती होईल? शंकराचार्य त्याचं वर्णन करतायत. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते
शंकराचार्य सांगतात पुनरपी जननम, पुन्हा जन्म, पुनरपी मरणम, पुन्हा मृत्यू. इथे ज्याला यायचंय सर्वसामान्य व्यक्तीसारखं अर्जुना तुला देखील या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात जावं लागेल. अरे सर्वसामान्य जन्म मृत्यूला सामोरं जातो अर्जुना, विषय सोडून दे. ज्या काळात त्रेतायुगामध्ये मी रामप्रभूचा अवतार धारण करून आलो ना, 11,000 वर्ष या सृष्टीवरती राज्य केलं. किती? 11,000 वर्ष राज्य केलं. शेवटी यमधर्म आला, माझ्यासमोर हात जोडले, प्रभू आता तुमचं अवतार कार्य संपवा. म्हटले का? आता तुमची काल मर्यादा संपलेली आहे. अरे इथं आल्याच्या नंतर देवालाही राहता येत नाही. तुमचा माझा प्रश्न आले अवतार, वा वा वा. येथे नाही आले अवतार, एरते पामर जीव कीर्ती, एरते पामर जीव कीर्ती. येथे वरुणाजी आले अवतार, येथे वरुणाजी आले अवतार, येथे पामर जीव कीर्ती, येथे पामर जीव कीर्ती. येथे उरो आले नाही अवतार. अरे इथं आल्याच्या नंतर परमात्म्यालाही राहता येत नाही. तुमचा आणि माझा प्रश्न नाही. इथे राजा असो द्यात किंवा एखादा सर्वसामान्य रंक असो द्यात, आवेग असो जावेगा, राजा रंक फकीर महाराज जिथे आल्याच्या नंतर प्रत्येकाला जायचंय. म्हणून तुकोबाराय सांगतात, हे म्हणा बाबा तू आता सावध झालं पाहिजे का? आपल्या समोर देखील एक दिवस काळ येऊन उभा राहणार आहे आणि आपल्याला देखील त्याला एक दिवस सामोरं जायचंय. अभंगाचं पहिलं चरण. नको नको म्हणा, नको नको म्हणा, नको नको म्हणा, बंधू माया जाई. नको नको म्हणा, नको नको म्हणा, नको नको म्हणा, बंधू माया जाई. नको नको म्हणा, नको नको म्हणा, नको नको म्हणा, बंधू माया जाई. नको नको म्हणा, नको नको म्हणा, नको नको म्हणा, बंधू माया जाई. काळाला जवाई ग्रासवया, काळाला जवाई ग्रासवया, काळाची एवढी, काळाची एवढी, काळाची एवढी पडेल काळजेवा. काळाची एवढी, काळाची एवढी, काळाची एवढी पडेल भाजेवा. देवाची वारी कीर्तनाची वारी.